So once again, a very warm good evening and welcome for front-end course with PHP. So last lecture मध्ये काय बघितलं होतं आपण? हाऊ टू गो विथ फ्लेक्स, राईट? त्याच पार्टला आज आपण कंटिन्यू करणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बॅकग्राऊंड प्रॉपर्टीज डिस्कस करणार आहे. ओके, दॅट हाऊ एक्झॅक्टली द बॅकग्राऊंड वर्क्स. तर ही प्रॉपर्टी डिस्कस करत असताना आपण डेव्हलपमेंट पण करणार आहोत. ओके, दॅट इज हाऊ इट विल वर्क नाव. So in the last lecture, we have created some project, right? Yes or no? Yes, very good. And now we will move forward and we will understand that how the things will work. So just I will cut this from this one. Just I will bring it a bit up and I will say this one as batch 5. Okay. So yeah. So एक फ्लेक्स बॉक्सची आपण साईड बघितलेली होती, right? And then we have just seen this. So now also I will copy that mini project, okay, which was a blog application login, and let me paste it over here. So I will just say mini project. Let's paste it over. Let's open this one, and here just I will say open with VS Code. Let's trust it. The next thing will be just I will remove some of the part from this section. Also I will delete this image, and let's make this as a live. So if we make this one as a live, this was the part which we have just created in last lecture. आठवतंय का? आठवतंय ना? व्हेरी गुड. सो आता क्वेश्चन असा आहे की हे जे बॅकग्राऊंड आहे, त्या बॅकग्राऊंड वरती तुम्हाला वर्कआउट करायचंय. काय करायचं आपल्याला? बॅकग्राऊंड वरती वर्कआउट करायचंय. सो इफ आय वॉन्ट टू वर्क विथ द बॅकग्राऊंड्स, यू नीड टू लर्न हाऊ टू इम्प्लिमेंट बॅकग्राऊंड इमेजेस और बॅकग्राऊंड कॉन्टेंट. तर बाय डिफॉल्ट आपण बॅकग्राऊंड वरती वर्क करतोय का? इथे कलर दिसतोय ना? तर वर्क केलंय का आपण बॅकग्राऊंड वरती? ऑब्विसली येस. कोणता कलर दिला आपण? रेड कलर. बट लेट्स से की मला बॅकग्राऊंड वरती रेड कलर नकोय. Instead of having one color, I just want to have multiple colors. काय करायचं आपल्याला? एकापेक्षा जास्त कलर्स आपल्याला यूज करायचे. सो इन दॅट केस वी विल यूज सम बॅकग्राऊंड प्रॉपर्टीज. काय यूज करणार आपण? सम बॅकग्राऊंड प्रॉपर्टीज. And let's understand this background property one by one. ओके. सो आता मला सांगा, आपला टार्गेट एलिमेंट कोणता आहे ज्याला आपण रेड कलर दिलेला आहे? तो काय नाव आहे त्याचं? कंटेनर. मला या कंटेनरला एकापेक्षा जास्त कलर्स ऍड करायचे. सो बॅकग्राऊंड कलर प्रॉपर्टी ही आपण यूज नाही करणार. Instead of that, what we will do? We will use a background property. कोणती प्रॉपर्टी यूज करणार आपण? बॅकग्राऊंड प्रॉपर्टी. या बॅकग्राऊंड प्रॉपर्टीमध्ये एक मेथड असते ज्याला म्हणतात लिनियर ग्रेडियंट. काय म्हणतात? येस. इथे जर मी कलर लिहिले रेड, ग्रीन, ब्ल्यू, ऑरेंज, सो इव्हेंच्युअली यू विल सी तेवढे मिक्सअप कलर इथे क्रिएट होतात. बट हे कलर कसे प्रिंट होत आहे? टॉप टू बॉटम, व्हर्टिकल. कलरची जी वे, तो कसा आहे? कलर पेंट कसे होत आहे? व्हर्टिकली पेंट होत आहे ना. हॉरिझॉन्टल म्हणजे हा असा कलर दिसतोय तुम्हाला, एक कलर हॉरिझॉन्टल दिसतो.
पण मी जर म्हटलं की कलरची स्टार्टिंग कशी आहे तर ती टॉप टू बॉटम आहे. लेट्स से की मला ही जी टॉप टू बॉटम अप्रोच आहे हा मूव्ह करायचा आहे 48 डिग्री. काय करायचं आपल्याला? तो मूव्ह करायचा आहे 48 डिग्री. सो इन दॅट केस हे जे कलर आहे प्रत्येक कलर मध्ये तुम्हाला काय दिसतो इथे? कॉमा. तर कॉमा कंपल्सरी आहे. ओके. अँड देन ॲट द व्हेरी बिगिनिंग या रेडच्या पण बिगिनिंगला मी एक कॉमा ऍड करेल आणि इथे म्हणेल 45 डिग्री. हा बघा एक नवीन युनिट आला आता. आतापर्यंत आपण कोणते कोणते युनिट बघितले? पिक्सल, पर्सेंटेज, रेम, व्हीएच आणि व्हीडब्ल्यू. राईट. हा एक नवीन युनिट आहे डिग्री. हे रोटेशनसाठी यूज होतो. कशासाठी यूज होतो? रोटेशन. सो इफ आय सेव्ह दिस, रोटेशन झालंय का? जर मला असं इन्क्लाइन नकोय, मला एक्झॅक्ट हवंय. सो इन्स्टेड ऑफ सेइंग 45 वी विल से हियर 90 डिग्री. आता हे हॉरिझॉन्टल रन होत आहे. आता कलर कसे दिसत आहे सांगा बरं. हे मिक्सअप कलर आहे का एक्झॅक्ट कलर आहे? मिक्स आहे. पण मला जर एक्झॅक्ट कलर हवा असेल तर, सो इन दॅट केस व्हॉट वी विल डू हियर, प्रत्येक कलर नंतर आपण एक रेंज सेट करू शकतो की मला रेड हा 0% टू 20% हवा आहे. मग ग्रीन कुठून स्टार्ट होईल? 20% टू 40%. लेट से मला हा 60% हवा. ग्रीन मला 60% टू 80% हवा आहे. And orange, I just want 80% to 100%. You will see one thing that now the colors are sharp. Okay, color कसे आता? Sharp. This is what we have for the parrot. इथपर्यंत काही क्वेश्चन, काही क्वेरी? All is well. Okay. So what is the second property we have learned of background? Background. Okay, what is the second property? Background. पण आता मला बॅकग्राऊंडला इमेज अप्लाय करायची. काय अप्लाय करायची? इमेज. So here, instead of using background, I will say background image. या इमेज प्रॉपर्टीसाठी आपल्याकडे एक स्पेशल मेथड आहे ज्याला म्हणतात URL. काय म्हणतात? URL. ही मेथड कशी वर्क होते हे समजून घेऊया. या मेथडमध्ये इमेज हवी आपल्याला. काय हवी आहे? इमेज हवी. चला मला कोणती पण इमेज सांगा, मी गुगलवरती सर्च करतो. कोणती इमेज सर्च करायची? लॉग इन पेज साठी इमेज. सो मी म्हणेल बॅकग्राऊंड लॉग इन पेज इमेज. So now you will see there are many of them. ओके, बट त्यासोबत लॉग इनचे पण UI दिसतोय. सो मी म्हणेल प्रोफेशनल म्हणेल. सो या वी हॅव, लेट्स यूज दिस वन. छान दिसते. लेट्स मेक अ टॅब. लेट्स ओपन विथ न्यू टॅब. इमेज थोडी छोटी ही. या लेट्स यूज दिस वन. इमेज थोडी प्रिसाइज हवी कारण नंतर झूम होणार आहे ती, तर ती इमेज फाटली नको.
ओके. ते मी प्रोफेशनल IT म्हणालो. ठीक आहे. Let's search for some more. No, चला आपण एक रँडम इमेज घेऊया की लॉगिनचीच यूज करेल मी. जस्ट विल पिक. ती खूप क्लिअर नाही दिसणार बट लेट इट बी. हा, ही बघा आता प्रॉपर आली इमेज. ओके. So let's make a right click and let's save it. Save as. We will go to the background with our batch number 5. मिनी प्रोजेक्ट ब्लॉक प्रोजेक्ट एक फोल्डर क्रिएट करूया इमेजेस. आणि यामध्ये मी म्हणेल लाईक मेन बीजी. बीजी म्हणजे काय? व्हेरी गुड. लेट्स क्लोज दिस वन अँड लेट्स कम टू दिस वन. आता आपली इमेज पुढे मला सांगा CSS फोल्डरमध्ये का त्याच्या बाहेर आहे इमेजेसमध्ये. सो जर मी फक्त डॉट स्लॅश यूज केलं तर मला त्याची फोल्डरची पाथ मिळत नाही. सो आय विल जस्ट यूज डबल डॉट स्लॅश. आता मला त्याने इमेजची रेफरन्स दिला. इमेजमध्ये कोणती इमेज हवी आपल्याला? बीजी. लेट्स सेव्ह इट अँड नाव यू विल सी इट्स इन बॅकग्राऊंड. बट ही तशीच दिसते का इमेज जशी आपण डाउनलोड केली? नाही दिसत, कारण इमेजची साईज खूप ह्यूज आहे. सो व्हॉट इफ आय वॉन्ट टू रिड्यूस द साईज ऑफ इमेज? सो इन दॅट केस वी विल यूज अ प्रॉपर्टी कॉल्ड एज अ बॅकग्राऊंड साईज. आणि इथे मी साईज म्हणेल 100%. मॅप झाली. लेट से मी याची साईज 50% करतोय. लेट्स मेक इट 30%. किती इमेजेस दिसत आहे तुम्हाला आता बॅकग्राऊंडला? मल्टिपल 12 इमेजेस दिसतात. पण आपल्या इमेज किती आहे? एकच आहे. तर इथे काय होतंय त्या इमेजचं? रिपिटेशन. If you want this repetition, you can just keep it as it is. But if you don't want the repetition, you can just say background repeat. To avoid the repetition, we can use a property called as a background repeat. आणि इथे मी म्हणेल नो रिपीट. तर याने काय होणार? ती बॅकग्राऊंड रिपीट होईल का? नाही. पण सपोज तुम्हाला फक्त हॉरिझॉन्टली जर बॅकग्राऊंड रिपीट हवी, यू कॅन यूज अ प्रॉपर्टी कॉल्ड एज रिपीट एक्स. आणि जर व्हर्टिकल हवी तर, बट आपल्याला नकोय. सो मी काय म्हणेल इथे नो रिपीट. आता मला सांगा बाय डिफॉल्ट या इमेजची पोझिशन कुठे आहे? लेफ्ट टॉप, बरोबर की नाही? लेफ्ट टॉपला आहे. बट मला जर ही इमेज जर मूव्ह करायची असेल तर, जसं मला सेंटरला आणायची, जस्टिफाय कॉन्टेंटनी होणार नाही, कारण ही बॅकग्राऊंडला इमेज आहे. तर यासाठी तुम्हाला बॅकग्राऊंड पोझिशन नावाची प्रॉपर्टी यूज करावी लागते. आणि इथे मी काय म्हणेल, इमेज विल बी इन सेंटर. आता जर मी इमेज इन्क्रीज करत जर गेलो तर तुम्हाला ती सेंटरवरून झूम होताना दिसेल. ओके. येस. सो इफ आय जस्ट मेक इट 100, यू कॅन सी की ती सेंटरमधून झूम झाली. कारण सेंटरमध्ये आल्यानंतर तुम्हाला आता बॉटमला एफडीच कॉन्टेंट दिसतोय बघा. पण जर मी त्याला टॉप जर केलं, पोझिशन सेंटर न करता टॉप केलं, तर ते मूव्ह होईल खाली. पण बेस्ट प्रॅक्टिस काय आहे? कारण आपल्याला जो कॉन्टेंट हवाय तो एक्झॅक्ट सेंटरला आहे. ओके. आता मला जर ती इमेज हाईट
मला हाईट पण मॅप करायची, सध्या फक्त विड्थ मॅप झाली. जर हाईट मॅप करायची मी ते 100% जर म्हटलो तर ऑटोमॅटिक हाईट पण मॅप होईल. पण ती इमेज अशी दबल्या जाते आता. बरोबर की नाही? आपल्याला असं हवंय का? सो दॅट्स वाय वी विल नॉट यूज height for this, and it looks very perfect. Now let's say की मी इथे इमेजला, आता इथे बॉडी, लेट्स से की मी बॉडीला हाईट देतोय 100 VH. तर इथे काय होतंय बघा आता. काय होतंय आता? स्क्रोल. इमेज पण स्क्रोल होतीये. बट जर मला बॅकग्राऊंड इमेज स्क्रोल नसल करायची तर, so what we can do for this, here I will say that I don't want to scroll background image, so we will say background attachment as fixed. आता काय होणार बघा. इथे लक्ष द्या. इमेज मूव होती का? नाही. बरोबर की नाही? फिक्स आहे, राईट? त्याचं मॅजिक बघूया आपण की मॅजिक काय असेल. मी अजून एक इमेज सर्च केली. मला एक IT सोडून वेगळी कोणती तरी इमेज सांगा. कोणती पण, नेचर, गार्डन, काही पण सांगा. कार्स. कार्स इमेजेस. सपोज ही मला एक कारची इमेज मिळाली. लेट्स मेक अ टॅब अँड लेट्स सी ओपन विथ. Yes. So let's use this one. This one. Okay. Let's save this. आणि या इमेजला मी इथेच स्टोअर करेल, लाईक से कार. सो कार डॅशबोर्ड. आणि आपण काय करूया, जस्ट मी इथे एक नवीन सेक्शन क्रिएट करेल. हे आता थोडं लक्षात घ्या, किती मॅजिकल पार्ट हे समजून घ्या त्या इमेजचा. आता मी एक सेक्शन क्रिएट करेल. हा कंटेनर आहे, राईट? या कंटेनरच्या नंतर मी अजून एक सेक्शन बनवेल. इथे मी म्हणेल IMG and I will call that image. आणि मी ते जस्ट स्टाईल ॲट्रिब्यूट ॲड करेल, विड्थ ॲज 100% करेल. You will see one thing. You will see one magical thing, that if I scroll this, it looks something like this. समजतंय का? ओके. आता याच्या वेगळं करूया. लेट्स मेक समथिंग डिफरंट, अ बिट मॅजिकल. सो मी इथे म्हणेल इमेज क्लास as IMG. Okay. And now the next will be, instead of adding this image over here, I will just add it to the background. काय करेल मी ते बॅकग्राऊंडला ऍड करेल. सो जस्ट I will say IMG background image URL dot slash images car image, background width as a, background size as a 100%, let's say. And just I will say background attachment as fixed. आता मॅजिकल स्टफ बघा. Just I will say height as a 100 VH. समजतंय का?
ती इमेज ॲक्चुअली त्या दुसऱ्या कंटेनरच्या मागे. पण ते असं ते वर्क होणार. आता मी काय करेल, हे लॉग इन दोनदा कॉपी करेल. लेट्स कॉपी दॅट लॉग इन वर. हे लॉग इन सेक्शन आपण काय करूया, त्याच्या आतमध्ये पण कॉपी करूया. आता किती लॉग इन सेक्शन आहे बघा, आता हे कसं वर्क होतं. तर तो कंटेनर आहे, त्या कंटेनरच्या काही प्रॉपर्टीज मला याला अप्लाय करावं लागतील. काय त्या कंटेनरच्या प्रॉपर्टीज? बघा, म्हणजे इमेज फिक्स आहे, दोन्ही पण इमेज फिक्स आहे. तर ते एक लाईक शटर कसं अपडाऊन होतं त्या टाईपमध्ये थोडा फील येतोय. येस ऑर नो? तर इथे पुढे चालून तुम्ही, इथे पुढे जर तुम्ही लाईक डिझायनिंगमध्ये जर करिअर करायचंय, तर तुम्ही यातच पॅरलेक्स नावाचा एक इफेक्ट असतो. कोणता इफेक्ट असतो? पॅरलेक्स. इथे जर मी गुगलवर सर्च जर केलं, तर नाव से, आता हे बॅकग्राऊंड नाही ऍक्च्युली, बट लाईक हा एक वे, तुम्ही बॅकग्राऊंड पण असं मूव्ह करत करत अॅनिमेशन करू शकता. बघा आता हे कसं आहे. बघा लॅपटॉप बघा, दिसतोय का? तर हे जावा स्क्रिप्टचा यूज करून केलेलं आहे त्यांनी. बट यू विल सी इट जस्ट वर्क. सी, आणि परत मी वरती जर गेलो, आता मी वरती गेलो, तो पेन परत बंद होणार आहे. दिस इज कॉल्ड द पॅरलेक्स साइट्स. ओके, अशा खूप साऱ्या वेबसाईट्स आहे ज्या तुम्ही व्हिजिट पण करू शकता. लेट्स गो टू दिस वन. परत मी जर वरती गेलो, ते बघा. तर फर्स्ट त्यांनी ते एक 3D इफेक्ट केलाय. ऍक्च्युली या इमेज आहे ती एक बॅकग्राऊंड इमेज आहे, आणि ही जी समोरची इमेज आहे तिला झूम इफेक्ट दिलाय. ओके, तर हे तुम्हाला 3D अॅनिमेशन मध्ये करता येतं, 3D प्लॉटिंग मध्ये. ओके, सो CSS हे खूप ऍडव्हान्स पार्ट आहे, बट येस यू कॅन डू दिस वन. ओके, लाईक देर वॉज वन वेबसाईट ऑफ गुगल, आता ती नाही आहे माझ्या मते, तर त्यांचं पॅरलेक्सची साईट खूप छान होती. आता तुम्ही हे सर्च करू शकता नेटवरती. यू कॅन जस्ट सर्च फॉर पॅरलेक्स इफेक्ट्स वेबसाईट, तुम्हाला ते अजून मिळेल. सो दिस इज अ वन काइंड ऑफ वे हाऊ दॅट इफेक्ट इज गोइंग. बट हा पॅरलेस इफेक्ट नाहीये, हे अटॅचमेंट. काय हा? अटॅचमेंट. अँड दिस इज व्हॉट द बॅकग्राऊंड इज ऑल अबाउट. दॅट्स इट. बॅकग्राऊंड मध्ये हाच पार्ट असतो, नथिंग मोर दॅन दॅट. सो याला ज्यावेळेस आपण वेबसाईट वरती वर्कआउट करतो, तेव्हा तुम्हाला अजून त्यामध्ये इफेक्ट समजतील की कशा प्रकारे तुम्ही बॅकग्राऊंड वरती वर्कआउट करू शकताय. बट आय जस्ट गिव्हन अ एक्झाम्पल. ओके, मी आता एक्झाम्पल मधून हे असंच ठेवू का एक्झाम्पल? ओके, तुम्हाला असं डिझाईन नाही करायचं फायनल प्रोजेक्ट, तर मग क्लायंट कन्फ्यूज होऊन जाईल, लॉग इन कशात करू, टॉप मध्ये का बॉटम मध्ये. हे फक्त एक्झाम्पल आहे की एक तुम्ही पॅरलेस इफेक्ट, सॉरी, तुम्ही बॅकग्राऊंड अटॅचमेंटचा यूज करून एक असं ऑपरेशन परफॉर्म करू शकता. ओके, येस, एनी क्वेश्चन, एनी क्वेरी? तर एक रिकॅप घेऊया आपण. कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी बघितल्या आपण बॅकग्राऊंड मध्ये? फर्स्ट वी हॅव सीन बॅकग्राऊंड कलर. कलर नंतर बघितली बॅकग्राऊंड विथ लिनियर ग्रेडियंट. यात तुम्ही कलर ऍड करू शकता, प्रत्येक कलर नंतर कोमा द्या, आणि स्टार्टिंगला तुम्ही डिग्री पण ऍड करू शकता. जर कलर तुम्हाला फिक्स हवे तर कसं देणार तुम्ही?
पर्सेंटेज वाईज. आता तुम्ही बॅकग्राऊंड इमेज आणि कलरला मिक्सअप पण करू शकताय. ते आपण बघणार आहोत डिझायनिंगच्या वेळेस की कसं करणार. ओके. देन वी हॅव सीन की बॅकग्राऊंडची साईज पण मॅनेज करता येते. आणि बॅकग्राऊंडची साईज जर कमी असेल तर इमेज काय होतात, रिपीट होतात. तुम्ही त्याला नो रिपीट पण करू शकताय. नो रिपीट जर करायचं असेल तर त्या केसमध्ये तुम्ही बॅकग्राऊंड रिपीट प्रॉपर्टी यूज करा. आफ्टर दॅट वी हॅव सीन बॅकग्राऊंड पोझिशन, ज्यात तुम्ही पोझिशन सेट करू शकताय. लेफ्ट टॉप, टॉप, राईट बॉटम. ओके, अशी वेगवेगळ्या पोझिशन. जर मला राईट बॉटम हवा आहे तर मी इथे म्हणेल राईट आणि मग बॉटम. बट आपल्याला बॉटम नव्हतं, आपल्याला कसा हवा होता, सेंटर. आणि जर मला स्क्रोलिंगच्या वेळेस जर ती इमेज फिक्स हवी तर त्या केसमध्ये काय करणार आहे आपण, अटॅचमेंट. ओके, आता काही ठिकाणी बॅकग्राऊंड अटॅचमेंट यूज करतात. मी एक्झाम्पल देतो. काही वेबसाईट असतात त्यात कंटेंट स्क्रोल होतो पण त्यांचा वॉटरमार्क फिक्स असतो. त्यात मग काय यूज करतात हे बॅकग्राऊंड अटॅचमेंट. हा एक वे झाला. असे भरपूर वे. समर्थ, समजतंय? खूप बारीक डोळे केले तू. ओके बेटा, बॅकग्राऊंड समजलंय? So you can practice it now. You have 40 minutes to practice. तर हे प्रॅक्टिस करून बघा. येस. दिस इज व्हॉट युअर आउटपुट इज. हे तुमचं असं आउटपुट आलं पाहिजे, असं नकोय मला. दॅट्स इट. हा बघा, इमेजला काय केलं मी, राईट क्लिक केलं, सेव्ह ॲज केलं आणि माझ्या प्रोजेक्टच्या डिरेक्टरीमध्ये आलोय मी. तुमची प्रोजेक्टची डिरेक्टरी जिथे असेल, जशी माझी कुठे होती, डे 5, सॉरी, बॅच नंबर 5, मिनी प्रोजेक्ट, ब्लॉग, यात मी एक फोल्डर क्रिएट केलंय. कोणत्याही फोल्डरचं नाव इमेज. तर ही URL कॉपी करायची. त्यानंतर इथे राईट क्लिक करा अँड सेव्ह ॲज, सेव्ह इमेज ॲज, आणि तिथे इथे तो पेस्ट करून द्या. तो त्या फोल्डरमध्ये ती सेव्ह केल्या जाईल. तुमची फोल्डरमध्ये सेव्ह करायची. तुमचं प्रोजेक्ट डी ड्राईव्हमध्ये आणि सेव्ह डाउनलोडमध्ये नाही करायची. त्या प्रोजेक्ट फोल्डरमध्ये सेव्ह झाली पाहिजे. डाउनलोड केल्यानंतर चेक करा की तुमच्या प्रोजेक्टमध्ये ती इमेज फोल्डर आहे का. कारण इमेजेस कुठे असतात, प्रोजेक्टच्या आतमध्येच असतात. प्रोजेक्टच्या डिरेक्टरीच्या आतमध्येच हवे येते. समजलंय का? अजून काही क्वेश्चन बेटा? हा, ते पोझिशन्स बघणार आपण तेव्हा. अजून आपण तिथपर्यंत नाही गेलोय. आता आपण कसं केलं, बॅकग्राऊंड बघितले. उद्या आपण पोझिशन्स बघणार. ओके, कारण बॅकग्राऊंडच्या 5च प्रॉपर्टीला त्या पोझिशनच्या 5च व्हॅल्यू असतात. या 2 टॉपिक हे डेव्हलपमेंटला खूप कॉमनली यूज होतात. फ्लेक्स, पोझिशन्स, बॅकग्राऊंड्स आणि टेक्स्ट प्रॉपर्टी ज्या आपल्या अजून राहिल्या आहेत, त्या आपण एकदा पोझिशन झाल्यात का त्यानंतर आपण इम्प्लिमेंट करू शकतो. सो प्रॅक्टिस करताय. दोज हू वॉन्ट टू टेक कोड, तुम्ही मला पेनड्राईव्ह देऊ शकता एक. मी त्या पेनड्राईव्हमध्ये हा पूर्ण कोड कॉपी करून देईन, बॅच 5चा. आतापर्यंत तुम्ही जेवढं शिकलाय तेवढा कोड. पेनड्राईव्ह देताय कोणी?